नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे 24 महत्त्वाचे जीकेचे तसेच चालवणीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे अतिशय महत्त्वाचे असतात येणाऱ्या भरतीसाठी। व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। प्रश्न पूर्ण IMP असणार आणि माहिती देखील IMP असणार, जी परीक्षेमध्ये पर्यायांमध्ये विचारली जाते। आजचा आपला भाग किती असणार आहे? 6वा भाग असणार आहे। या अगोदर आपण 5 भाग अपलोड केलेले आहेत। या 6व्या भागामध्ये आपण महत्त्वाचे जीकेचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। प्रश्न पहिला आहे बघा, वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? तर वातावरणातील तापमान हे पर्याय क कार्बन डायऑक्साइड या वायूमुळे वाढते, हे देखील लक्षात ठेवायचं आहे। जर आपल्याला विचारलं रासायनिक सूत्र काय आहे कार्बन डायऑक्साइडचं, तर CO2 हे कार्बन डायऑक्साइडचं रासायनिक सूत्र आहे। कधी कधी पर्यायांमध्ये कार्बन डायऑक्साइड याऐवजी त्याचं रासायनिक सूत्र दिलं जाईल CO2, तर लक्षात असू द्या CO2 आपलं योग्य उत्तर असणार आहे। वातावरणातील तापमान CO2 किंवा कार्बन डायऑक्साइड या वायूमुळे बघा वाढत असते। झाले एवढं क्लिअर? दुसरा प्रश्न पाहूया, सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? प्रश्न IMP आहे, कारण यांना बघा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। ज्याला बघा सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते त्यांना भारतरत्न पुरस्कार हा प्राप्त आहे। त्यासाठी प्रश्न अतिशय IMP आहे। हा प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होत असतो। तर सरहद्द गांधी या नावाने बघा पर्याय क खान अब्दुल गफार खान यांना ओळखलं जातं सरहद्द गांधी या नावाने। त्यांना 1987 साली किंवा 1987 साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं 1987 साली। आणि भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे गैर भारतीय जर विचारलं तर लक्षात असू द्या खान अब्दुल गफार खान हे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले गैर भारतीय ठरले होते। कितवे? पहिले खान अब्दुल गफार खान। आतापर्यंत गैर भारतीयांना हा पुरस्कार प्राप्त आहे भारतरत्न। त्यामध्ये पहिले आहेत खान अब्दुल गफार खान आणि दुसरे आहेत बघा नेल्सन मंडेला। दोघांची नावे लक्षात ठेवायची आहेत। त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद, हे देखील लक्षात ठेवायचं आहे। तिसरा प्रश्न आहे, हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर हिराकूड धरण हे बघा पर्याय क महानदी। कोणत्या नदीवर? महानदी या नदीवर बांधण्यात आलेले आहे, जे ओडिसा राज्यामध्ये। कुठे? ओडिसा राज्यामध्ये। त्यानंतर गोदावरी नदीवर कोणते धरण आहे? तर गोदावरी नदीवर आहे जायकवाडी धरण, जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बघा, छत्रपती संभाजीनगर। त्यानंतर कोयना नदीवर आहे कोयना धरण, जे सातारा जिल्ह्यामध्ये आहे। आणि नर्मदा नदीवर आहे सरदार धरण, जे गुजरात राज्यामध्ये आहे। IMP आहे बघा, गोदावरी नदीवर जायकवाडी छत्रपती संभाजीनगर, कोयना नदीवर कोयना धरण सातारा जिल्हा, महानदीवर आहे हिराकूड धरण ओडिसा राज्यामध्ये, आणि नर्मदा नदीवर आहे सरदार धरण, जे गुजरात राज्यामध्ये आहे। चौथा प्रश्न आहे, 2025 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून कोणता शब्द हा घोषित करण्यात आला आहे? तर 2025 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून पर्याय अ पॅरासोशल हा जो काही शब्द आहे बघा, तर तो 2025 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। आता घोषित केलेला आहे, परंतु कोणत्या डिक्शनरीने घोषित केलेला आहे? तर केम्ब्रिज, लक्षात असू द्या केम्ब्रिज या डिक्शनरीने 2025 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून पॅरासोशल हा वर्ड घोषित केलेला आहे। गेल्या वर्षी ब्रेन रोट हा जो काही शब्द होता बघा, तर तो वर्ड ऑफ द इयर म्हणून ऑक्सफर्ड डिक्शनरीने जाहीर केला होता। ऑक्सफर्ड डिक्शनरीने 2024 साठी ब्रेन रोट आणि यावर्षी 2025 साठी केम्ब्रिज डिक्शनरीने वर्ड ऑफ द इयर म्हणून पॅरासोशल हा शब्द घोषित केलेला आहे। पाचवा प्रश्न आहे, IMP प्रश्न स्टार मार्क करून ठेवायचा। याबद्दल जेवढी आपण माहिती या ठिकाणी कव्हर करणार जी परीक्षेमध्ये विचारली जाणार आहे। प्रश्न आहे, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 चे अधिकृत शुभंकर काय आहे? तर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 चे अधिकृत शुभंकर आहे बघा पर्याय ड खम्मा आणि घानी हे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 चं अधिकृत शुभंकर आहे। आता यावर्षीच्या ज्या काही
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स आहेत बघा, तर त्याचं आयोजन हे राजस्थान राज्यामध्ये करण्यात येत आहे. कोणत्या राज्यामध्ये? राजस्थान राज्यामध्ये करण्यात येत आहे. किती शहरांमध्ये? तर 7 शहरांमध्ये याचं आयोजन हे करण्यात येत आहे. या शुभंकरचं अनावरण कुठे करण्यात आलं? तर राजस्थान राज्यातील अमेर किल्ला आहे बघा, अमेर किल्ला, तर या ठिकाणी बघा याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. अमेर किल्ला जयपूर या ठिकाणी. यामध्ये 200 विद्यापीठांमधील 7,500 खेळाडू हे सहभागी होणार असून एकूण क्रीडा प्रकार जर आपण पाहिले तर किती असणार आहेत बघा? 24 क्रीडा प्रकार असणार आहेत. 24 क्रीडा प्रकार जे 7 शहरांमध्ये आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये नव्याने समाविष्ट होणारे खेळ कोणते? तर कॅनोइंग, कायलिंग, सायकलिंग, बीच व्हॉलीबॉल असे महत्त्वाचे 4 खेळ जे आहेत बघा, तर ते नव्याने समाविष्ट होणार आहेत. कोणत्या राज्यामध्ये आयोजन आहे याचं? राजस्थान राज्यामध्ये आयोजन आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहेत? भजनलाल शर्मा आहेत. राजस्थानची राजधानी आहे जयपूर. हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे राज्यपाल आहेत. 6वा प्रश्न आहे, हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व उपयुक्त किंवा आवश्यक असते? तर हाडांच्या वाढीसाठी बघा पर्याय ड जीवनसत्व बघा हाडांच्या वाढीसाठी आवश्यक असते. मुरदूस आजार होतो बघा, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुरदूस हा आजार होतो. परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, खालीलपैकी आजार कोणत्या जीवनसत्वामुळे होतो असे प्रश्न विचारले जातात. त्यासाठी महत्त्वाचे 4 आजार आहेत बघा, जे वारंवार रिपीट होत असतात. त्यापैकी एक आपण कव्हर केलेला आहे, मुरदूस, जो हाडांसंबंधीचा आजार आहे बघा, तर तो ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. लक्षात असू द्या, मुरदूस. त्यानंतर अ जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो रातंधळेपणा, ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होते बेरीबेरी आणि क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो स्कर्वी. हे 4 जे काही आजार आहेत बघा, तर ते परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होत असतात. लक्षात ठेवायचे आहेत. 7वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणते ठिकाण हे चिकूसाठी प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रातील घोलवड हे जे काही ठिकाण आहे बघा, घोलवड, तर घोलवड हे ठिकाण महाराष्ट्रातील चिकूसाठी प्रसिद्ध आहे. वसई हे केळीसाठी प्रसिद्ध आहे, केळी. पुढचा आहे 8वा प्रश्न, खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? तर खानदेशाची कवयित्री म्हणून पर्याय ब बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई चौधरी यांना खानदेशाची कवयित्री म्हणून ओळखले जाते. यांच्या नावाने बघा जळगाव जिल्ह्यामध्ये, कुठे? जळगाव जिल्ह्यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन करण्यात आलेले आहे. परीक्षेमध्ये प्रश्न पडलेला आहे बघा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते आहे बघा जळगाव जिल्ह्यामध्ये. जळगाव या जिल्ह्यामध्ये ते आहे. पुढचा आहे 9वा प्रश्न, व्हिटॅमिन ई चे रासायनिक काय आहे? जीवनसत्व ई चे रासायनिक नाव आपल्याला विचारलेलं आहे. तर व्हिटॅमिन ई चे रासायनिक नाव आहे बघा पर्याय क टोकोफेरॉल. टोकोफेरॉल हे व्हिटॅमिन ई चे रासायनिक नाव आहे. आता 4 जे काही महत्त्वाचे व्हिटॅमिन आहेत बघा, त्यांचे रासायनिक नावे आपण इथे कव्हर करून घेऊया. ई झालं, टोकोफेरॉल, त्यानंतर जीवनसत्व अ किंवा व्हिटॅमिन ए चे रासायनिक नाव आहे रेटिनॉल. रेटिनॉल हे जीवनसत्व अ किंवा व्हिटॅमिन ए चे रासायनिक नाव आहे. त्यानंतर व्हिटॅमिन के चे रासायनिक नाव काय आहे? तर फायलोक्विनोन. फायलोक्विनोन हे व्हिटॅमिन के चे रासायनिक नाव आहे. पुढचा 10वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी कोणता चढता क्रम हा योग्य आहे? प्रश्न IMP आहे बघा. तर महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी कोणता चढता क्रम हा योग्य आहे? तर पर्याय ड बघा, त्र्यंबकेश्वर, तोरणा आणि हरिश्चंद्रगड हा जो काही क्रम आहे बघा, तर तो योग्य आहे. त्र्यंबकेश्वर छोटा आहे, त्यानंतर तोरणा थोडा मोठा आणि हरिश्चंद्रगड मोठा, असे चढता जो क्रम आहे बघा, तर तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्र्यंबकेश्वर, तोरणा, हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार चढता क्रम योग्य आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? कळसुबाई आहे, 1646 मीटर उंची. 11वा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वत हा कोणत्या दिशेने पसरलेला आहे? IMP स्टार मार्क करून ठेवायचा आहे. सह्याद्री पर्वत हा पर्याय क उत्तर दक्षिण.
उत्तर दक्षिण दिशेने पसरलेला, लक्षात ठेवायचं आहे, उत्तर दक्षिण दिशेने. सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर आहे. लक्षात असू द्या, हा जो काही सह्याद्री पर्वतरांग आहे बघा, सह्याद्री पर्वतरांग, तर ही महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर आहे. याची सुरुवात कुठून होते, तर महाराष्ट्राच्या व गुजरात राज्याच्या सीमेवर याची सुरुवात होते. कुठे, तर तापी नदीच्या दक्षिणेकडील भागातून. महाराष्ट्राच्या व गुजरात राज्याच्या सीमेवर तापी नदीच्या दक्षिणेकडील भागातून या सह्याद्री पर्वतरांगेची सुरुवात होते. जवळपास लांबी किती आहे, तर 1600 किलोमीटर. किती, 1600 किलोमीटर लांबी आहे, सुमारे 1600 किलोमीटर लांबी एकूण आहे. एक प्रश्न विचारला जातो, सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? प्रश्न IMPI, सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते, असा प्रश्न विचारला जातो. त्याचं उत्तर मी इथे सांगणार आहे. त्याची उंची आणि जिल्हा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे बघा कळसुबाई. त्याची उंची आणि जिल्हा आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आता हे जे काही सह्याद्री पर्वतरांग आहे बघा, तर ते कोणकोणत्या राज्यामध्ये पसरलेले आहे, तर गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ असे 6 जे राज्य आहेत बघा, 6 राज्य, तर या 6 राज्यांमध्ये ते पसरलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ. प्रश्न 12वा आहे, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये डॅश डॅश जिल्ह्यांचा समावेश होता. प्रश्न हा देखील IMPI आहे. तर 1 मे 1960 रोजी काय झालं होतं, तर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती, किंवा 1 मे 1960 रोजी. तर त्यावेळी बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्ह्यांचा समावेश होता. किती, 26 जिल्ह्यांचा. जेव्हा महाराष्ट्र स्थापन झाला तर त्यावेळी महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते. त्यानंतर 10 आणखीन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. परंतु जेव्हा महाराष्ट्र स्थापन झाला तर तेव्हा फक्त 26 जिल्हे होते. आता किती जिल्हे आहेत, तर महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. किती, 36 जिल्हे. स्थापनेवेळी 26 होते, आता सध्या जर आपण पाहिलं तर 36 जिल्हे आहेत. एकूण तालुके किती आहेत, 358 तालुके आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण 358 तालुके आहेत. 29 महानगरपालिका आहेत. किती, 29 महानगरपालिका. 29वी महानगरपालिका कोणती आहे, जालना आहे बघा, जालना. जर आपण पाहिलं, महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा कोणता, किंवा प्रश्न विचारला जातो सर्वात तरुण जिल्हा. शेवटी जो निर्माण होतो बघा, तर त्याला आपण तरुण म्हटलं जातं. गेल्या वर्षी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते, तर त्याचं उत्तर होतं बघा तेलंगणा. तेलंगणा हे भारतातील सर्वात तरुण राज्य आहे. किती राज्य आहेत भारतामध्ये, 28 राज्य आहेत बघा, 28 राज्य. हे देखील लक्षात ठेवायचं आहे, 28 राज्य. तर महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा किंवा सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा आहे बघा पालघर. केव्हा निर्मिती झाली होती, 2014 साली बघा पालघर जिल्ह्याची निर्मिती ही झाली होती. कोणातून विभाजन करण्यात आले, तर ठाणे जिल्ह्यातून त्याचं विभाजन हे करण्यात आलेलं आहे. ठाणे जिल्ह्यातून तो वेगळा झालेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता, तर अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असून सर्वात लहान जिल्हा कोणता आहे, मुंबई शहर. पुढचा आहे 13वा प्रश्न, समर्थ रामदास स्वामींनी खालीलपैकी कोणता ग्रंथ हा लिहिला आहे. IMPI 4 ग्रंथ, IMPI 4 मी या ठिकाणी लिहिणारे सांगणार आहे. तर पर्याय ब, श्रीमत दासबोध. श्रीमत दासबोध हा जो काही ग्रंथ आहे बघा, तर तो समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला ग्रंथ आहे. त्याचबरोबर श्री मनाचे श्लोक आणि श्री सद्गुरुचरित्र हे दोन्ही देखील लक्षात ठेवायचे. श्री मनाचे श्लोक आणि श्री सद्गुरुचरित्र. तसेच तिसरा आहे बघा श्रीमत दासबोध. तर हे 3 महत्त्वाचे ग्रंथ हे समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेले आहेत. आता भावार्थ दीपिका हा जो काही ग्रंथ आहे, तर तो संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे. हा देखील मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे बघा, IMPI स्टार मार्क करून ठेवायचा आहे. भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे. त्यानंतर महाभारत हे कोणी लिहिले आहे, महाभारत, तर महाभारत लिहिलेले आहे व्यास यांनी आणि रामायण लिहिलेले आहे वाल्मिकी यांनी. कोणी, वाल्मिकी यांनी. 14वा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा ही कोणत्या वर्षी केली होती. हा देखील IMPI प्रश्न आहे. गेल्या वर्षी हा देखील प्रश्न पडलेला आहे पोलीस भरतीमध्ये. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा ही केली होती 8 नोव्हेंबर 2016 साली, किंवा 8 नोव्हेंबर 2016 साली. आता जेव्हा घोषणा केली बघा 2016 साली, तर त्यावेळी 500च्या व 100च्या नोटा ह्या चलनातून बाद करण्यात आल्या होत्या, हे तर क्लिअर आहे. परंतु बघा
जेव्हा घोषणा करण्यात आली 2016 साली, तर त्यावेळी आरबीआयचे गव्हर्नर कोण होते? परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर जेव्हा नोटबंदी झाली बघा 2016 साली, तर त्यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते उर्जित पटेल. कोण होते? उर्जित पटेल. आता सध्या कोण आहेत? तर संजय मल्होत्रा आहेत बघा, संजय मल्होत्रा. आरबीआयचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे, मुंबई या ठिकाणी. 1935 साली आरबीआयची स्थापना झाली होती. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान जर आपण पाहिले तर पर्याय क 37 अंश सेल्सिअस. 37 अंश सेल्सिअस एवढं निरोगी माणसाच्या शरीराचं तापमान असते. 16वा प्रश्न आहे, हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नेमणूक करण्याचा अधिकार हा कोणास असतो किंवा कोणास आहे? तर हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नेमणूक करण्याचा अधिकार हा पर्याय क जिल्हाधिकारी. कोणास? जिल्हाधिकारी यांना असतो. पुढचा 17वा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ हा पर्याय ड 9 वर्षांचा असतो. किती? 9 वर्षांचा. आता इथे एक प्रश्न तुमच्यासाठी, सर्वोच्च न्यायालय असते बघा, सर्वोच्च न्यायालय. तर या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा कार्यकाळ हा किती वर्षांचा असतो? पर्यायांमध्ये दिलेलं बघा 4 पर्याय. तर त्या 4 पर्यायांपैकी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा कार्यकाळ हा किती वर्षांचा असतो? त्याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे, लक्षात असू द्या. इथे आपण प्रश्न काय घेतलेला आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ हा 9 वर्षांचा असतो. पुढचा 18वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत बघा, पर्याय ड दिनेश वाघमारे. दिनेश वाघमारे हे सध्या महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत. या अगोदर कोण होते? UPS मदान म्हणजेच उर्विंदर पालसिंग मदान हे या अगोदर महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त होते. त्यांच्या जागेवर आता दिनेश वाघमारे हे महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त बनले आहेत. आता निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आहेत. निवडणूक अधिकारी कोण आहेत? तर निवडणूक अधिकारी आहेत S. चोकलिंगम. दोन्ही वेगवेगळे आहे बघा, आयुक्त दिनेश वाघमारे आणि अधिकारी आहेत S. चोकलिंगम. हे झालं महाराष्ट्राशी संबंधित. जर आपण केंद्रीय निवडणूक आयुक्त पाहिले, केंद्रीय मुख्य निवडणूक, तर ते कोण आहेत बघा? ज्ञानेश कुमार आहेत बघा, ज्ञानेश कुमार हे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. पहिले कोण होते? सुकुमार सेन होते. स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर सुकुमार सेन हे होते. आता आपण जर महाराष्ट्र राज्याचा निवडणूक आयोग जर आपण पाहिला तर स्थापना झाली होती 1994 साली किंवा 1994 साली. त्यावेळी पहिले आयुक्त कोण होते? दे ना चौधरी. देना चौधरी हे बघा महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाचे पहिले आयुक्त होते. कोण? देना चौधरी. आता हे जे काही महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आहे बघा, तर हे निवडणूक आयोग विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या जे काही निवडणुका असतात बघा, तर त्या निवडणुका आपले महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग हे घेत नाहीत. आता महाराष्ट्र निवडणूक आयोग हे कोणते निवडणुका घेते? तर फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका असतात बघा, तर त्या महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग हे घेत असते, जे भारतीय संविधानात भाग 9 किती? भारतीय संविधानात भाग 9 अंतर्गत 243 के आणि 234 ZA यामध्ये बघा याची तरतूद आहे. पुढचा 18वा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय हे बघा पर्याय क हेग, नेदरलँड. कोणते? हेग, नेदरलँड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय आहे. आता स्थापना केव्हा झाली होती? 1945 साली किंवा 1945 साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना ही झाली होती. आणि सध्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष कोण आहेत? युजी इवासावा. जपानचे आहेत बघा युजी इवासावा, तर ते सध्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष आहेत. जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी WHO आणि WTO या दोन महत्त्वाच्या संस्था बघा, तर त्याचं मुख्यालय आहे. दोन्ही IMF ज्या मोस्ट रिपीटेड आहेत. 19वा प्रश्न आहे, भारताची पहिली महिला बुद्धिबळ विश्वविजेती खालीलपैकी कोण आहे? तर ती आहे बघा पर्याय अ दिव्या देशमुख. ही भारताची पहिली महिला बुद्धिबळ विश्वविजेती आहे. हे झालं महिलांबाबत. पुरुष जर आपण पाहिले तर विश्वनाथन आनंद हे बघा भारताचे पहिले बुद्धिबळ ग्रँडमास्टर तसेच बुद्धिबळ विश्वविजेते आहेत. भारताचे पहिले विश्वनाथन आनंद, लक्षात असू द्या. महिला आणि पुरुष दोन्ही आपण कव्हर केलेले आहेत. दिव्या देशमुख ही आपल्या नागपूरची आहे.
जी भारताची 88वी ग्रँडमास्टर आहे. कितीवी? 88वी. 20वा प्रश्न आहे, विम्बल्डन 2025चा पुरुष एकेरी विजेता खालीलपैकी कोण आहे? याचं उत्तर सांगण्या अगोदर ज्या काही 4 स्पर्धा असतात बघा टेनिसच्या, त्या आपण इथे कव्हर करून घेऊया अगोदर. त्यामध्ये पहिली कोणती असते? 4 असतात. 4 कोणकोणत्या? तर पहिली असते त्यामध्ये ऑस्ट्रेलियन ओपन. सर्वात अगोदर ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा होते टेनिसची. त्यानंतर दुसरी होते फ्रेंच ओपन. तिसरी कोणती होते? कमेंट करून सांगायचं आहे. चौथी होते US ओपन. आता या 4 स्पर्धांचे विजेते आपण इथे कव्हर करणार आहोत. सुरुवातीला प्रश्न काय विचारलेला आहे? विम्बल्डन. तर विम्बल्डन 2025चा पुरुष एकेरीचा विजेता कोण आहे? तर त्याचा विजेता आहे बघा जॅनिक सिनर. पर्याय क जॅनिक सिनर हा बघा विम्बल्डन 2025चा पुरुष एकेरीचा विजेता आहे. लक्षात असू द्या, जॅनिक सिनर. आता विम्बल्डनचा पुरुष एकेरीचा विजेता आहे जॅनिक सिनर. तर जेव्हा 4 स्पर्धा असतात बघा टेनिसच्या, तर त्यामधली पहिली स्पर्धा असते ऑस्ट्रेलियन ओपन. तर त्याचा विजेता कोण आहे? तर त्याचा विजेता देखील जॅनिक सिनर हाच आहे बघा, जॅनिक सिनर. ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन ओपन 2025चा विजेता कोण आहे? जॅनिक सिनर. त्यानंतर US ओपन म्हणजेच अमेरिकन ओपनचा विजेता कोण आहे? कार्लोस अल्काराज आहे बघा. अमेरिकन ओपन किंवा US ओपन जी वर्षातील शेवटची स्पर्धा असते. वर्षाची सुरुवात ऑस्ट्रेलियन ओपनने होते आणि वर्षाची शेवट हा US ओपनने होतो. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर फ्रेंच ओपनचा विजेता कोण आहे? कार्लोस अल्काराज आहे. 2 स्पर्धा बघा जॅनिक सिन्नरने जिंकलेल्या आहेत आणि 2 स्पर्धा जिंकलेल्या आहेत कार्लोस अल्काराजने. दोन्ही पुन्हा एकदा सांगतो, US ओपन आणि विम्बल्डन ओपन 2025 जॅनिक सिन्नर आणि फ्रेंच ओपन आणि US ओपन या दोघांचा विजेता आहे कार्लोस अल्काराज. सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद कोणाच्या नावावर आहेत? नोवाक जोकोविचच्या नावावर आहेत. किती आहेत? 24 आहेत. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. सर्बियाचा तो खेळाडू आहे, सर्बियाचा. 22वा प्रश्न, डेव्हिस कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर डेव्हिस कप हा खालीलपैकी पर्याय ड टेनिस या खेळाशी संबंधित आहे. कोणत्या खेळाशी? टेनिस या खेळाशी संबंधित आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर आगा खान चषक. आगा खान चषक हा हॉकी खेळाशी संबंधित आहे. संतोष आणि ड्युरँड कप हा फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. कोणत्या खेळाशी? फुटबॉल या खेळाशी. दोन्ही विचारले जातात. हा देखील मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे. संतोष ट्रॉफी आणि ड्युरँड चषक हा फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. दिलीप ट्रॉफी, इराणी चषक दोन्ही क्रिकेट खेळाशी संबंधित आहेत. तसेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही देखील क्रिकेट या खेळाशी संबंधित ट्रॉफी आहे. 23वा प्रश्न आहे, कुचिपुडी नृत्यशैली किंवा नृत्य प्रकार हा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कुचिपुडी हा नृत्यशैली किंवा नृत्य प्रकार हा पर्याय ब आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. कोणत्या राज्याशी? आंध्र प्रदेश या राज्याशी. कथकली केरळ राज्याशी संबंधित आहे. यक्षगान कर्नाटक राज्याशी संबंधित आहे यक्षगान. आणि तमिळनाडू राज्याशी संबंधित आहे भरतनाट्यम. तिन्ही महत्वाचे बघा, यक्षगान कर्नाटक, कथकली केरळ आणि भरतनाट्यम तमिळनाडू. कथकली केरळ जरी असलं तरी बघा कथक जे काय आहे बघा कथक, तर कथक आहे बघा उत्तर प्रदेश. लक्षात असू द्या, उत्तर प्रदेश. 24वा आणि शेवटचा प्रश्न आहे, अजिंठा आणि वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर अजिंठा आणि वेरूळ लेणी हा पर्याय ब छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहेत. कुठे? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. IMP प्रश्न आहे. प्रश्न अगोदर या देखील अगोदर पडलेला आहे. कारण या ज्या काही अजिंठा आणि वेरूळ लेणी आहेत बघा, तर याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देखील प्राप्त आहे. केव्हा प्राप्त झाला होता? 1983 साली. 1983 साली बघा अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा हा प्राप्त झाला होता. स्थान कुठे आहे? तर सातमाळा टेकड्यांमध्ये आहे. कुठे? सातमाळा टेकड्यांमध्ये. कोणत्या नदीकाठी आहेत? तर वाघोर नदी. लक्षात असू द्या, वाघोर नदी जी काय आहे बघा, तर या नदी किनारी आहेत ज्या अजिंठा आणि वेरूळ लेणी. लक्षात असू द्या, छत्रपती संभाजीनगर जिल्हा. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 24 जीकेचे तसेच चालवण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून गेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार. सर्व प्रश्न मोस्ट रिपीटेड आहेत आणि
IMPAची माहिती आपण इथे कव्हर केली बघा, जर ती परीक्षेमध्ये पर्यायांमध्ये विचारली जाते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आवडला असेल तर लाईक देखील करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. याचा PDF टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.